आज मी इथं तुम्हाला पास्ता बनवून दाखवणार आहे। खूप सोपी आणि झटपट होणार आहे आणि त्यामध्ये एक छान असं मसाला वापरून आज आपण हे पास्ता बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 1 चमचा तेल इथं घालायचं आहे आणि हे जे पास्ता आहे तो आपल्याला इथं तुम्ही ह्याला मॅक्रोनी सुद्धा म्हणू शकता। तर हे पास्ता आपल्याला इथं पहिलं शिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त वेळ शिजवायचं नाहीये। तर त्यानंतर आपल्याला एक 4 ते 5 मिनिटांनंतर ह्याला चेक करायचं आहे का हाताने असं सहज तुटायला पाहिजे। खूप जास्त मऊ किंवा खूप जास्त असं कडक सुद्धा नाही ठेवायचं। हाताने सहज असं तुटता आलं पाहिजे। तर अशा पद्धतीने हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि तेल टाकल्यामुळे हे असं एकमेकाला चिकटणार नाही। छान असं मोकळे मोकळे सुटसुटीत होतील। तर मी हात लावून बघितलं सहज असं तुटत आहे। त्यानंतर एका गाळणीमध्ये काढून बघितलं आणि त्यामध्ये थंड पाणी घातलं की आपण हे असं मोकळं मोकळं होतात। आणि त्याचबरोबर अजून थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलं म्हणजे अजून छान मोकळे मोकळे होतील आणि आपले पास्ता आहे तो खूप छान लागतील। तर एका गाळणीमध्ये काढून ठेवायचं। त्याचबरोबर आता इथं फोडणी द्यायचं आहे। कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तेल आहे तो थोडंसं जास्त घालायचं आहे कारण आपण ह्याच्यामध्ये सगळे भाज्या घालून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये भाज्या घालायच्या आहेत। तर मी 1 कांदा इथं कट करून घातलेला आहे आणि थोडंसं हिरवी मिरची ह्याच्यामध्ये कट करून घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल। त्याचबरोबर थोडंसं ह्याच्यामध्ये शिमला मिर्च, गाजर किंवा बीन्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सगळे ह्याच्यामध्ये घालायचं आहे। तर हे सगळ्या भाज्यांमध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडंसं अद्रक सुद्धा मी ह्याच्यात किसून घातलेला आहे। तर भाज्या आहेत तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचं आहे आणि सगळं एक 3 ते 4 मिनिटं मऊसूत होईपर्यंत किंवा शिजेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये टोमॅटो आहे तो मिक्सरला लावून बारीक करून ह्याच्यामध्ये घातलेला आहे। कारण तुम्ही ह्याच्यामध्ये कट करून घातलं की ह्याच्यामध्ये जे काही भाज्या वगैरे आहेत जर तुम्ही टोमॅटो कट करून घालत असाल आणि आपला पास्ता मिक्सरला लावून असं प्युरी करून टाकून बघा खूप छान होईल तुमचा पास्ता सुद्धा। तर 2 ते 3 मिनिटं झाकण लावून असं शिजवून घ्यायचं। बघू शकता खूप छान पद्धतीने टोमॅटोचं प्युरी घातल्यामुळे सगळे भाज्या असं छान शिजलेल्या आहेत आणि खूप छान असं रसरशीत हे झालेलं आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुद्धा ह्याच्यामध्ये मसाला आहे तो घालू शकता। मी इथं काळी मिरी पूड घातलेला आहे, चाट मसाला आणि इथं गरम मसाला घालून घेतलेला आहे। चाट मसाला किंवा आमचूर पावडर घातलं तरी चालेल। मीठ तर आपण पहिलेच घातलेलं आहे। सगळं एकदा छान मिक्स करायचं आहे। तिखट अजून हवं असेल तर लाल तिखट सुद्धा याच्यामध्ये घालू शकता आणि त्याचबरोबर हे मॅजिक मॅगी मसाला इथं मी घातलेला आहे। तर हे खूप छान लागतं मॅगी मसाला। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की करून बघा। तर हे मॅगी मसाला जो आहे तो 1 चमचा घालायचा आहे। तर ते खूप थोडंसं घालायचं आहे। त्याचबरोबर इथं 2 चमचे मी इथं टोमॅटो सॉस आहे तो घालून घेणार आहे। त्यामुळे आपला पास्ता आहे तो छान लागतं। तर सगळं इथं घालून झालेलं आहे। तर टोमॅटोचा सॉस आहे तुम्ही कमी जास्त घालू शकता। तर आता आपण ह्याच्यामध्ये जे शिजवून घेतलेला पास्ता आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। बघू शकता एकमेकाला असं चिकटलेलं वगैरे नाहीये आणि असं तुटलेले देखील नाहीयेत। तर गॅस इथं बारीक ठेवायचा आहे 2-3 मिनिटांसाठी आणि लगेच हे सगळं मिक्स झालं की आपण गॅस आहे तो बंद करून घेणार आहोत। तर ह्याच्यावरती कोथिंबीर असेल तर कोथिंबीर घालायचा आहे किंवा असं कांद्याचा पात असेल तर कांद्याचा पात आहे तो असं कट करून घालून घ्यायचा आहे। तर पास्ता इथं बनवून तयार झालेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राइब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।